हो शेठ, तुमची रील बघून आलोय आम्ही. बघा हे काय झालं आमच्या मोबाईलला. काय झाले? काय झालं 13 प्रो आणि 14 प्रो हिरवी पडली एक आणि एकाला मध्येच आधी मध्ये काय होतंय काय माहिती, चटका येते. काय अपडेट नंतर झाले का वॉटर डॅमेज झाले होते? रात्री अपडेट केलं होतं बघा. काय झालं, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. हा. आमचा मित्र आला आणि तो म्हणला नवीन अपडेट आले, लय फीचर आले त्याच्यात, घे म्हणला अपडेट करायला. केला अपडेट आणि झाला असं. आम्ही तरी त्याला म्हणत होतो नको बाबा, ही होतंय, आम्ही बघितलंय व्हिडिओ, होतंय असं. नाही म्हणला करा, केलं आणि झालं. आता हिरवं एक झालंय आणि एक पांढरं झालंय. बघा काय करावं लागतंय. काय विषय नाही. कुठं दाखवलं होतं का? काय डिस्प्ले वगैरे चेंज करायला लावलेलं आहे? 1-2 ठिकाणी जाऊन आलो होतो. म्हणलं डिस्प्ले चेंज करावं लागेल, हे काय त्यांची इथं रिपेअर होत नाही असलं, हे काय नवीनच आलंय म्हणले ती. काय विषय नाही, 100% रिपेअर करून देऊ. डिस्प्ले चेंज करायची काहीच गरज नाही. आणि टाइम पण मला लय 2 दिवसाचा सांगितलाय. मला जरा अर्जंट काम आहे, होईन का अर्जंट मध्ये तुमच्या इथं? अर्जंट म्हणजे अर्धा 1 तासातच करून देतो आपण. काय बोलता एवढं लवकर? हे मला नाही वाटत. मी 4 ठिकाणी फिरलोय, कुणीच सांगितलं मला 2 दिवसात टायमिंग दिलाय सगळं. नाही, आज तुमचा डिस्प्ले तुमच्या समोर रिपेअर करून देतो. तर मित्रांनो, असेच अपडेट नंतर किंवा वॉटर डॅमेज नंतर जर तुमचा फोन पण असा वाईट झाला असेल किंवा ग्लिच करत असेल, ग्लिच म्हणजे की जसं ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला मुंग्या कशा येतात तशा मुंग्या येत असेल, तर डिस्प्ले चेंज करायची काहीच गरज नाही. तो डिस्प्ले आपण रिपेअर करून देतो. त्यासाठी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि ही रील तुमच्या अशा मित्राला शेअर करा की ज्याचा अपडेट नंतर ग्रीन झालाय आयफोन किंवा व्हाईट झालेला आहे. धन्यवाद.